नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दाल बाटी। आज माझी मुलगी येणार आहे माहेरी नागपंचमीसाठी, तर मी आज डाळ बाटी बनवणार आहे। तर बघूयात आपण डाळ बाटी कशी बनवायची। तर मी फक्त डाळ बाटीमध्ये बेसन पीठ नाही टाकणार आणि त्याच्यामध्ये मी धने नाही टाकणार, कारण माझ्या मुलीला ते आवडत नाही। तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकताना बेसन पीठ पण ॲड करू शकता आणि धने पण ॲड करू शकता। आता आपल्याला डाळबाटीसाठी घेतलेलं तूप आहे, हे तुपाला असं गरम करून घ्यायचं आणि नंतर जवळजवळ अर्धा 1 किलो मी पीठ घेतलेलं आहे, 250 ग्रॅम रवा घेतलेला आहे आणि ओवा घेतलेला आहे। तर आणि थोडं पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यापुरतं। तर आपण जे हे पदार्थ आपण जे घेतलेले आहेत ना, तर आता रवा आणि पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे, एकत्र करून घेतलेले। आता याच्यामध्ये ओवा टाकून आणि तूप गरम करून टाकायचं, कडून म्हणजे गरम करून टाकायचं आणि त्याच्यानंतर सांगते मी कसं करायचं। आणि चवीपुरतं मीठ। आणि आपण जेव्हा हे हलवत राहतो तेव्हा त्याला हलवता थोडीशी हळद पण त्यात टाकून घ्यायची, म्हणजे ते आपल्याला बटीला चांगला कलर येतो। तर आता हे थोडंसं गार झालेलं आहे। गार झाल्यानंतर त्याला थोडंसं असं आपण आता हाताने पेटून घेऊ शकतो। हाताने पेटल्यानंतर काय होतं, त्याला म्हणजे जोपर्यंत सगळ्या पिठाला तूप लागत नाही तोपर्यंत ती बट्टी आपल्याला चांगली लागणार नाही। तर हे बघा असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घेऊन आणि गोळे होईपर्यंत त्याला मिक्स करायचं। अशा हातात आपल्याला असे गोळे लागले पाहिजे, म्हणजे त्या बट्टीला छान क्रंची लागते आणि टेस्ट पण छान येते। हे बघा आता मी मिक्स करून घेतलं, हे बघा। आणि आता आपण जसं थोडं पाणी टाकून त्याला भिजवून घेऊ। हे बघा आपण आता घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा। आता आपण हे त्याच्या डाळबाटी करू। तर असा गोळा करून घ्यायचा आणि जसं आपण पोळी लाटतो ना त्या टाईपमध्ये पोळी लाटायची। पोळी लाटायचा म्हणजे फक्त उंडा तयार करायचा, असा उंडा करायचा आणि असं मोठंसं लाटून घ्यायचं। आणि आपण पोळीला कसं 4 पदरं करतो तसं असं पदरं करायची आणि सेम याला असं दाबून घ्यायचं आणि असा राऊंड करून घ्यायचा। त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बट्टीला असा लेयर येतो। आणि मी इथे कढईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला, उकळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर असे सगळे असे गोळे करून घ्यायचे। पाणी गरम झाल्याशिवाय सोडायचं नाही। हे बघा सेम असं करायचं गोळे आणि हे असे लेयर असे त्याला मिटून टाकायचे आणि सेम चालेल। घट्टसा असा गोळा बनवून घ्यायचा आणि तो असा आपण पोळी चार पदरी जी पोळी लाटतो ना त्याला जसं बनवतो ना आपण, लाटून थोडासा उंडा बनवतो तसं आपण त्याला असे 4 याने लाटून घ्यायचं। लाटल्यानंतर त्याला असं फोल्ड करायचं आणि हे फोल्ड करायचं। हे फोल्ड असे मध्ये मिळवत हे असं मिळवायचं, हे बघा। आणि मग असा गोळा तयार करायचा, कारण मग काय होतं, मग बट्टीला आपल्या लेयर छान येतो। हे बघा मी सेम असे 3 बनवून घेतले, असे मी सगळे आता बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता हे बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर आता आपण छानपैकी त्याच्यामध्ये हे सगळे मी सेम तुम्हाला दाखवलं त्या टाईपमध्ये मी बनवून घेतले। आणि आता आपण त्याला बॉईल करायला पाण्यात सोडू। हे इतके छान बट्ट्याला लेयर येतो, ह्या तुम्हाला दाखवते मी।
आता हे उकडायला कमीत कमी एक 5 ते 10 ते 15 मिनटात आपलं हे उकडून तयार होईल. मी परत दाखवते. थँक्यू. हे आता मी झाकण ठेवून दिलं आणि 10 ते 15 मिनिट आपण आता त्याची वाट बघू. बघा आपले बट्ट्या आता आपल्या उकडलेल्या आहे. हे बघा छान शिजलेले आहेत त्या. बघा आता ते शिजल्या म्हणजे कसं समजतं, आपण जेव्हा चाकू टाकतो ना याच्यामध्ये तर तो हे बघा किती छान खापा झाल्यात बघा, त्याच्या लेयर किती छान आलेत. हे बघा किती छान लेयर पडलेत त्याचे. याचा अर्थ आपली बट्टी आपली तयार आहे. हे बघा बघू शकता, सॉफ्टनेस पण खूप आहे त्याच्यामध्ये. लेयर बघा किती छान पडलेत त्याला. मी सगळ्या बट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. हे बघा आता मी तळणार आहे. बघा आता आपल्या बट्ट्या मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहे आणि आता तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. गरम होतं आहे ते. गरम झाले की मी बट्टी तळून घेते. हे बघा आता तेल आपलं तापत आलेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता एक करून बट्टी सोडू. हे बघा असं सोडून घ्यायचं. आणि आता मी तळलं की दाखवते कसं तळायचं. असं वेळ लागतो त्याला तळायला. हे बघा आपली छानशी डाळबाटीची प्लेट तयार झालेली आहे. किंवा जेवण डाळबाटी केलेली आहे मी. तर हे बघ मी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे ना, पोळ्या लाटून आणि असं पदर टाकायचं, ते बघा लेअर किती छान पडलेत. आणि हे केलं आहे वरण. आणि बघा क्रिस्पी पण खूप झाल्यात त्या. हे बघा कशा क्रिस्पी झाल्यात ते. बघा आवाज येतोय त्याचा क्रिस्पीचा. आवाज येतोय त्याचा क्रिस्पीचा.